तुम्हा सगळ्यांना गणेश जयंतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर आज आहे गणेश जयंती. मी प्रत्येक वेळेस वेगळे वेगळे मोदक बनवते. तर आजच्या जयंतीला आपण तिळकुंची चतुर्थी म्हणून साजरा करतो. तर म्हणून मी आज तिळाचे मोदक बनवणार आहे. तर चला सुरुवात करूया. आणि आजची आपली जी रेसिपी आहे ती फक्त 3 पदार्थांमध्ये बनणार आहे. एक आहे तीळ, दुसरी आहे दाणे आणि तिसरी आहे गूळ. तर पहिले आपण 2 वाटी तिळाला कढईमध्ये भाजून घेऊया. व्यवस्थित आपण याला रोस्ट भाजून घेऊया. 2 वाटी मी तीळ घेतलेली आहे. तिळाला चांगलं लालसर होईपर्यंत आपण भाजून घेऊया. तर आता आपण शेंगदाणे टाकणार आहे आणि याला पण आपण मस्त भाजून घेणार आहे. आपली तीळ इथे भाजून झालेली आहे. आता आपण शेंगदाण्यांना भाजून घेणार आहे. आपले तीळ शेंगदाणे भाजून झाले आहेत. आता आपण हे सगळे तिन्ही आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. तर गाईज आता आपलं इथे सारण तयार झालं आहे. तर मी इथे घेतलं आहे मोल्ड. आपण आता या मोल्डला तूप जे आहे ते लावून घेऊया. आणि आता आपण याच्यात टाकूया आपल्या तिळाचं जे मिक्सचर आहे ते. आता आपण याला दाबून घेऊया. आपल्याला दाबायचं याला जोरानं. याला तेल सुटलं पाहिजे. तर आता आपण याला मस्त दाबून घेतलं आहे. तर आता आपण याला काढूया. तर हे बघा आता आपल्या इथे शेप आलेला आहे. तर आता आपण असे सगळे करून घेऊया. तर गाईज आता आपले इथे 11 तिळकुंदाचे मोदक तयार झाले आहे. आणि आपण इथे 3 तिळकुंदाचे लाडू पण बनवले आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अगर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड प्रेस बेल आयकॉन. या माझ्या हातचे मोदक खायला.